दूर तक जाएगी। मी आहे तिथंच तेवढं थांबवतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास केला। त्यांच्या या प्रवासाचा व्हिडिओ समोर आला। मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई ते शिर्डी असा वंदे भारत ट्रेननं प्रवास केला। वंदे भारत रेल्वे प्रवासाचा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला। पंतप्रधान मोदींच्या इंधन वाचवण्याच्या आवाहनानंतर फडणवीस हे ट्रेननं प्रवास करताना पाहायला मिळाले। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर आता यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। जेव्हा शिर्डीत उतरतील तिथे ताफा राहणार, ते शिर्डीवरून मग बाय रोड ते नागपूरला येणार आहे असा त्यांचा दौरा मी पाहत होतो आज। आता मला सांगा, त्यांनाच प्रश्न विचारा की ते जेव्हा शिर्डीवरून नागपूरला बाय रोड येतील तर त्यांना जे ताफ्यात गाड्या राहणार त्या जिल्ह्यातल्या गाड्या त्यांच्यासाठी सिक्युरिटीसाठी लागणार, तर त्याला किती डिझेल जळणार त्याचा हिशोब या फडणवीसांना लावायला लावा। रील बनवण्यासाठी किंवा लोकांना बेकूफ बनवण्यासाठी फडणवीस हे कृत्य करताय का? आम्ही हे प्रश्न विचारणार आहे। मंत्रालयातून विधान भवनामध्ये मोटरसायकल आली ते रील होती, त्याच्यानंतर ताफ्याने ते फिरतच आहे, रोज मोटरसायकल नाही फिरत आहे। आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आपण पाहतो आहे, या परिस्थितीमध्ये ही जी काही परिस्थिती आपण पाहतो आहे, या परिस्थितीमध्ये आपल्याला हे एक प्रकारची नौटंकीचं जे दर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे, ती नौटंकीचं दर्शन आहे। फडणवीसांना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग शिर्डीमध्ये दाखल झाले। मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचं स्वागत केलं। विमानतळावरून शिर्डी साई मंदिराकडे रवाना झाले असून साई समाधीचं दर्शन घेतल्यावर MIDC मध्ये कार्यक्रमस्थळी हे पोहोचणार आहेत। बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईमुळे अक्षरशः वाहनधारक शेतकरी रस्त्यावर उतरले। काल रात्रीपासून रांग लावूनही डिझेल मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी चिखली तालुक्यातील मेरा फाटा इथे नागपूर पुणे मुंबई महामार्ग रोखून धरला। त्यामुळे भर उन्हात महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना त्रासाचा सामना करावा लागतोय। तर तिथे बीडमध्ये मुद्दलात घाटा या वाघ प्रचाराचा अनुभव एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला आला। बीडच्या धारूर तालुक्यातील आरंडवाडी इथले शेतकरी संतोष शिंडगारे यांनी सोलापूरच्या बाजारात विक्रीसाठी पाठवलेल्या 602 किलो कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलोचा दर मिळाला। त्यामुळे त्यांना 602 किलो कांद्यासाठी केवळ 301 रुपये मिळाले। एकीकडे या कांद्याच्या वाहतुकीसाठी 1839 रुपये खर्च आला असताना फायदा तर सोडाच, वाहतुकीचा खर्चही न निघाल्यानं जागेवर 1538 रुपयांचा तोटा सहन करावा लागला। आधीच कर्जबाजारी असताना त्यात कांद्याची विक्री करताना जर मुद्दलात घाटा होत असेल तर अशी शेती करायचीच कशी अशी भावना त्यांनी व्यक्त केली। आपल्याकडे असलेल्या आणखी 15 टन